हे काय आहे? लोणचं आहे, लोणचं. लोणचं? कागदाचे कप्पे आहेत ते. काय आहे काय हे? कागदाचंच लोणचं आहे माई मावशी. पण हे लोणचं मी घातलेलं नाहीये. लोणचं सचिनने घातलंय. त्याच्या नोकरीचं लोणचं. बरोबर ना? हा त्याचा राजीनामा आहे. जावई बापू, तुम्ही नोकरी सोडलीत? सचिन, अरे काय तू हे बोललास सुद्धा नाहीस. ते कशाला बोलतील? आज पगार आला तर आपण जेवायचं, नाही तर हे असं कागद खायचा, नाही तर दगड खायचे. काय फरक पडतोय, हो की नाही? या तुम्ही सुद्धा. अरे बास कर बोलली. हो सोडली नोकरी, मी काय गुन्हा वगैरे नाही केलेला. आणि माझं कारण आहे नोकरी सोडायला, आणि हिला चांगलंच माहितीये काय ते. शोधतोय मी दुसरी नोकरी, मिळेल. तू नको मध्ये पडूस याच्यात. मी पडणारच आहे. तुझ्याशी लग्न करून संसारात पडलीये ना, त्याच्यामुळे तुझ्या नोकरीच्या विषयात सुद्धा मीच पडणार आहे, लक्षात ठेव. हो तुला सवयच आहे सगळीकडे मध्ये पडायची, नको तिथे नाक खुपसायची. तुला कुठून कळलं का मी राजीनामा दिलाय ते? हे कुठून हाती लागलं तुझ्या? मी नाही सांगितलं तुला. ते इकडे महत्वाचं नाहीये आता. असं कसं महत्वाचं नाही? माझ्यासाठी आहे महत्वाचं, सांग. मला रिया मॅडम कडनं कळलं. पण नशीब त्यांच्याकडनं कळलं, नाही तर हे सगळं आपल्याला कधीच कळलं नसतं. अरे तुझ्या जीवावर हे घर चाललंय, हे कळत नाहीये का तुला? आणि तुला नोकरी सोडायची तर सोड, पण दुसरी धर आणि मग ही सोड ना. ही काय पद्धत आहे? मला एवढं कळतं की हातात काहीही नसताना हिरोगिरी करणं मला चालणार नाहीये. बोलले हल्ली रागावून बोलली, वेडवाकडं बोलली, पण तिचं म्हणणं बरोबर आहे. गुड मॉर्निंग मेरी माँ. गुड मॉर्निंग माया. आलीस तू? ओए काय फॅन्सी आहे? काही नाही ग, असंच गंमत. टाकाऊ पासून टिकाऊ. मला तुझ्या शाळेची आठवण झाली. नील, बघितलंय मी तुला. बस. काय मॅम, कामासाठी आलोय ना आम्ही. मी राधाला फुल सिरियस मोड मध्ये नेलं होतं लेक्चर देऊन. की इथे येऊन तुम्हाला मम्मा काय म्हणतेय, मिठ्या काय मारतेय. ऑफकोर्स मिठ्या मारणार, मम्मा आहे माझी ती. नाही, तुला पर्सनल आणि प्रोफेशनल वेगळं ठेवता येतच नाही. पण मॅम तुम्ही पण काय, म्हणजे आम्ही कामासाठी आलोय ना इथे, मग तिला जरा इंटर्न सारखं वागवा ना. काय झालं नील? सारखी कंप्लेंट करतोयस. मूड चांगला नाहीये का? पूर्ण रस्त्यावर दादागिरी करत आणलंय मला त्याने. ते तू वागतेसच तशी, म्हणून तुला जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते मला. अरे भांडताय का इतके? हे मला नाही त्याला सांग. हे बघ राधा, मला असल्या टाइमपास गोष्टींमध्ये अजिबात वेळ घालवायचा नाहीये. मॅम तुम्ही कामाचं सांगा. बर, नवीन साईटवर जाऊन मेजरमेंट्स घ्यायच्यात. ठीक आहे, मी मेल पाठवते डिटेल्सचा, पण मेल वाचल्याशिवाय कामाला सुरुवात करायची नाही. आणि तिथे प्लीज भांडू नका. इतरही लोक असणार आहेत तिथे. छान कोलीग सारखे वागा. म्हणजे सिनियर ज्युनियर सारखे? नाही, राधा ज्युनियर आहे ना माझी, लक्षात ठेव. फाईन, एक काम कर, तू सिनियर सारखं सगळी कामं कर आणि मी ज्युनियर सारखं तटस्थपणे तुला ऑब्झर्व करते. बाय मा. येतो मॅम. मावशी. हॅलो, बोला. हा अनामिका,
आज तू आणि सौरभ वाड्यावर या. का सहज का? अगं कशासाठी म्हणजे तुम्ही नवीन जोडपा आहात. नवीन जोडप्यानी छान नटून थटून जेवायला जायचं असतं. मावशी का उगाच त्रास घेताय? मी इथं जेवण तयार करून ठेवणार आहे. आम्ही सगळे तयारीत तुमची वाट बघणार आहोत. तुम्ही इथं या. मी सौरभला वेगळा फोन करणार नाही. माझा हा निरोप तू त्याला सांगणार. कळलं? ठेवू फोन. बरं, बाय. आणा भाऊजी आणि अनामिका ताईंना आजच डोक्यावर आणून बसवा. काय तर म्हणे नवदाम्पत्याला जेवण. शी. ठीक आहे, तुमचा हा प्लॅन आहे ना. मग माझ्याकडे सुद्धा एक प्लॅन तयार आहे. आता बघाच मी काय करते. पुष्पवल्ली नामसून के नाजूक वेल समजलात काय? नागिण आहे मी, नागिण. माझा नवरा तुमच्याशी बोलावा, तुमची चौकशी करावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला पैसे दिले पाहिजेत. वाटतं की नाही? हो वाटतंय मला. तुम्ही मला लवकरात लवकर घरी पैसे पाठवा, म्हणजे सचिन तुमच्याशी बोलत राहील. मी नाही देणार. वली तू त्याला माझ्याकडे पाठवलास ना, तो माझ्या समोर बसणार पण मनापासून चौकशी नाही करणार आहे. कारण सचिन खूप साफ मनाचा आहे. तो दाखवणारा काळजी मला तेव्हाच आवडणार आहे जेव्हा ती खरी असेल. रिया मॅडम, तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते. सचिन तुमच्याशी बोलणार नाही मग यापुढे. हा, शक्यच नाही. सचिन ऑफिसला येणार आहे, त्याला इथे भेटेल. कारण जॉब तर तो सोडणार नाही आणि तुझीसारखी हवरेड बायको जॉब सोडायला देणार पण नाही. मग याआधी तुम्ही का पैसे द्यायचात मला? चुकलं माझं वल्ली, माझं मूर्खपणा होता ते. पण थँक्स टू यू तू एवढी डेस्परेट झाली या डीलसाठी, एवढा खालच्या लेवलवर गेली की मला माझी चूक कळाली. ठीक आहे, फोन ठेव आता. एक मिनिट. रिया मॅडम ना, ही बाईला कुठूनही दुर्बुद्धी सुचलीये. पैसे नाही देणार म्हणे. नाही वल्ले, असं करून कसं चालेल. तुला याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल. पुष्पवल्ली नाम सुनके नाजूक वेल समजलात का? नागिण आहे मी, नागिण. ओ गॉड, सचिन सारखा इतका स्वीट माणसाला अशी बायको कशी काय मिळाली? पैसे सोडून तिला काहीच दिसत नाही. सचिन का प्रेम करतो अशी बाईवर? तो किती चांगली बायको डिझर्व करतो. नाही, याकडनं तर मी सहज पैसे उकळेन, पण वल्ले सध्या तुझा मोर्चा बँकेच्या मेन ब्रांच कडे वळायला हवा. पुढचा सावज म्हणजे सौरभ भाऊजी. येऊ दे, आज त्यांना जेवायला येऊ दे. बरोबर मी पैशांचा विषय काढणार आहे. म्हणजे काय, यांनी चुकाचा संसार करायचा आणि मी काय बघत बसायचं? मला मी स्वप्न बघतोय की हे सगळं खरंच घडतंय माझ्या आयुष्यात. म्हणजे मी ऑफिसमधनं असं दमून भागून घरी यावं, तू असं छान तयार होऊन माझ्यासाठी दार उघडावंस, घर असं नीटनेटकं छान लावलेलं असावं, मी जरा आराम करण्यासाठी सोफाचा आधार घ्यावा आणि तू चहाचा गरमागरम कप माझ्या हातात ठेवावास. माझ्या स्वप्नात चहा आहे खरं तर, पण ठीक आहे. खूप प्रेमाने फोन ठेवलाय. ओपन कर.
मेसेजेस चेक कर आणि बघ काय लिहिलंय त्याच्यात. मावशींनी आपल्याला जेवायला वाड्यावर बोलवलं, लवकर घरी ये. अच्छा, म्हणून तू इतकी तयार झालीस? मला वाटलं माझ्यासाठी तयार झालीस. आता प्लीज जा आणि आवर लवकर. ते स्वप्नातला 1 कप चहा मिळाला असता मी तर. जाम मारे ना. आता माई मावशींनी तुम्हाला घराबाहेर काढलं आणि तुम्ही गेलात घर सोडून. आमच्या कोणाचा विचारही केला नाही. पर का केलं तुम्ही आम्हाला? म्हणून ना आता मी जे काही बोलणार आहे ते बोलताना मला खरं तर कसं तरीच होतंय. कारण आता काय आहे, तुमचा वेगळा संसार आहे ना तिथे. त्याच्यामुळे मी हे बोलणं कितपत योग्य आहे का नाही मला नाही माहिती. काय बोलतेस तू वल्ली? भाऊजी, हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय ना, हे यांना कळू देऊ नका. तो खूप चिडतो माझ्यावर. काय आहे, या घरातली सगळी बिलं भरायची असतात ना, त्याचा भार त्याच्या खांद्यावर असतो. त्याच्यामुळे तो आजकाल खूप अस्वस्थ झालाय आणि तो या सगळ्या गोष्टी बोलत नाही ना, म्हणून मला बोलायला लागतंय. खरं तर तुला पैसे हवेत का वल्ली? बरोबर आहे. तुम्ही सुद्धा असाच विचार करा. मला माझी काय हौस मौज नाही करायची म्हणून मी नाही पैसे मागत आहे तुमच्याकडनं. अगं तसं नाही. नाही, मला माहिती आहे तुम्ही चांगल्या मनानेच विचारलं असेल मला. पण आता तुम्ही पैशाचा विषय काढलाय म्हणून सांगते तुम्हाला. खरं तर गरज आहे पैशांची. ते काय ना भाऊजी, आता सगळा भार यांच्यावर पडलाय ना, त्याच्यामुळे काही बिलं भरायचे तुम्ही भराल ना? अगं एवढंच ना, भरेन की. तू एक काम कर वल्ली, दर महिन्याला अशी काही बिलं माझ्याकडे पाठवतच जा. महिन्याच्या महिन्याला मी भरत जाईल. वल्ली नकोस तू. मी वागतेय हा आणि तुम्ही वागता ते? तुम्ही नोकरी सोडली हे सांगितलं का भाऊजींना? सांगा ना. तुम्ही प्रत्येक वेळेला नोकरी सोडता, याचा त्रास होतो मला. त्याचं काही नाही वाटत तुम्हाला? हा, प्रत्येक वेळेला चूक माझीच दिसते. तुझीच चूक आहे. बघितलं, या सगळ्यांसमोर हे सगळं काढायची गरज होती का? तुला ना कुठे काय बोलायचं याची सुद्धा अक्कल नाही वल्ली. सचू सचू सचू, शांत शांत हो. अरे असं चिडून काय होणार आहे? अरे ही बघ ना कशी वागते. मग हिचा ना नुसता आवाज ऐकला तरी तिडीक जाते डोक्यात माझ्या. हो का? मी डोक्यात जाते? मग मी पण काय प्रेमाने संसार करत नाहीये तुमच्या बरोबर. माझा नाईलाज आहे ना म्हणून राहते मी. वल्ली वल्ली ऐक, एक माणूस चिडलेला असेल ना, तेव्हा समोरचं माणूस पण जर चिडलं तर उगाच आरेला कारे होतं आणि शब्दाने शब्द वाढत जातो. नवरा चिडलेला असेल तर जरा नमतं घ्यावं बायकोने. भाऊजी, तुमच्या भावाने माझ्या मनाचा इतका विचार केला असता तर काय हवं होतं अजून मला? अगं मग तू वाग ना आधी असं. तू कर ना इतरांच्या मनाचा विचार, मग मी पण करीन तुझ्या मनाचा विचार. सच्चू काय चाललंय? लहान मुलांसारखा भांडतोयस तू. काय करू दादा मग मी? हिचा आवरटपणा सहन होत नाही आता मला. आवरटपणा ठीक आहे, मग मला सुद्धा ना तुमची धरसोड वृत्ती अजिबात नाही आवडत. एक मिनिट शांत व्हा. दोघे शांत व्हा दोघे. अरे शांत होऊन प्रश्न सुटणार आहे का दादा? मग कशाने सुटणार आहेत? मला सोडून दिल्यावर? तो पर्याय असता ना माझ्याकडे तर कधीच निवडला असता मी. सचू शांत हो बाई. 1 मिनिट गप्पा बस. आप्पा, माई, मावशी सगळे ऐकतायत तुमचं बोलणं. शांत व्हा तुम्ही दोघे प्लीज. दादा मला नाही राहायचं याच्यासोबत. अडकून पडलो मी म्हणून राहावं लागतंय. मला सुद्धा नाही राहायचंय तुमच्या बरोबर. माझं माहेर असतं ना तर मी निघून गेले असते. शांतपणे 4 दिवस राहिले असते. मोकळा श्वास घेतला असता. कटकट नसती कसली. हो तुम्हाला दोघांना एकमेकांपासून 4-6 दिवस लांब राहायचंय का? तर खरंच लांब राहा.
पट्या प्लीज नको. अरे सांगू दे की. पट्या अगं कोणी ऐकत नाहीये, फक्त तू आणि मी, आपण दोघेच होत कॉलवर. काही नको, फोन ठेवतेय मी. थांब 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 थांब. आता काय? एक काम कर, माझं कपाट उघड. आता नवीन कशात फसवणारच तुम्हाला? अगं काही फसवत नाहीये, माझं कपाट आहे ना तुझ्या समोर, उघड. काय दिसतंय समोर? काय दिसणार पट्या? शर्ट्स दिसतात तुझे. त्यातला एक शर्ट बाहेर काढ. हे काय आता नवीन? अगं ऐक की जरा, पार्टनरचं ऐकायचं असतं. कुठला काढलास? ग्रे घेतलाय. तुझा फेवरेट शर्ट काढलास ना? अजिबात नाही, हाताला लागला तो घेतलाय. मला फक्त ऐकू येत नाहीये, मला दिसतंय पण. तू सिलेक्ट करून तुला आवडतो तो शर्ट बाहेर काढलास. पट्या हा 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 पट्या, आता काय करू या शर्टचं? काही नाही, आता त्या शर्टाला कुशीत घे तुझ्या आणि शांतपणे झोप. असं वाटेल मी आहे तुझ्या बरोबर. पट्या वेडास का? मी काय राधाच्या वयाची आहे का हे सगळं करायला? टीनेजची पोरं करतात हे सगळं. त्याला काय हरकत आहे? आपण टीन एजर असताना असं काही करू शकलो नाही, काय आपली चूक आहे? आता करूया. नाही. ठीक आहे, नको करूस. सांगायचं काम माझं आहे. बरं ऐक, फक्त तुला माहिती म्हणून सांगतोय की मी तुझी ओढणी अंगावर घेऊन बसलोय बरं का, छान अशी गोरगटून. त्यामुळे माझा मूड मस्त आहे, मला छान झोप लागणार आहे. आता तुझं बघ बाई. ठेव आता फोन. हो ठेवतो. बाय. अनामिका, आता काय पट्या? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गुड नाईट. बाय. अरे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नील. गुड मॉर्निंग मॅम. तू आलास ना, तू खाऊन घे पटापट. मीटिंग आहे आपल्याला, तोपर्यंत मी आवरते. अरे खा ना, खा ना. बाप रे, हे सगळं कठीण होऊन बसलंय. काहीतरी कर सौरभ, नाही तर तुझं काही खरं नाही. नील, बोला की सर. तू आज वाड्यात राहिला का? मी सांगतोय म्हणून. तुम्ही काय काही सांगाल? तसं नाही, तसं नाही. फक्त नील, त्या राधा नावाच्या मुलीला आठवण करून दे की काम नावाची गोष्ट रोज करायची असते. एकटा जाऊ नकोस, तिलाही घेऊन जा. असं काय करताय मॅम? करते किती काम व्यवस्थित. हो, आज सिनेमाला आपल्या गोखल्यांच्या साईट्सवरचे फोटोज पाठवले. काय कमाल फोटोज आहेत माहितीये. आपण आपल्या वेबसाईटवर टाकायला पाहिजे. हो ना? हो ना. आणि आपण तिच्या इतके भारी फोटोज काढूच शकत नाही. हो ना? नाही ना, तिला ना एक अशी एक वेगळी नजर आहे. त्याच्यामुळे आपले नाही म्हणजे आपल्या साईट सगळ्या सुंदरच असतात, पण ती जे फोटोज काढते ना त्याच्यामुळे त्या अजूनच भारी दिसतात. तिचा मार्केट रिसर्च पण खूप चांगला आहे. त्याच्यामुळे अँगल्स कुठले घ्यावेत किंवा ड्रोन कुठनं कसा वापरावा हे ती एकदम उत्तम सांगते. ऐक ना नील,
ही राधा नावाची मुलगी माझीच मुलगी आहे हे तू विसरतोस का? किती बाजू घेशील तिची? एनिवे चलो निघूया का? हो मॅम तुम्ही घरीच जाताय ना? हो मी वाड्यातच जाणार आहे. दादा तेच म्हणतोय, मी जातो वाड्यात, तुम्ही तुमच्या नवीन घरी जा, विसरू नका. हो. एक्सक्यूज मी, बिल द्या. मीटिंग होती माझी. तू इथे काय करतोस? माझी पण मीटिंग होती, त्याच्यासाठी चालू होतो. मग मला बघून दचकलास का? नाही दचकलो नाही मी. जे तुम्हाला इथे बघणं अपेक्षित नव्हतं ना, एकदम दचकलो नाही. तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय सचिन. काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम वगैरे काहीच नाहीये खरंच. ठीक आहे, तू स्पष्टपणे बोलणार नसशील तर मी स्पष्टपणे विचारते. हे काय चाललंय? मी रियाला आणि तुला एकत्र पाहिलं सचिन. नाही वहिनी, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये काही. मी रियाला आणि तुला एकत्र मिठीत पाहिलं सचिन. वहिनी, खूप मोठा गैरसमज होतोय तुमचा. ते वेगळं काहीतरी घटना घडली तिकडे. अहो मी आमचे जुने क्लायंट आहेत म्हणून मी एवढा मान देते तुम्हाला. मान देताय, खुश करताय, मग नीट करा. आमच्या डिमांड फुल्ली ऐका, मग आम्ही तुमचं पाहिजे ते ऐकू. जी बाई हॉटेलमध्ये मीटिंगला यायला तयार होते, तिच्याकडनं काय अपेक्षा करणार? हे तोंड सांभाळून बोला, तोंड सांभाळून बोल. सगळे तुझ्यासारखे घाणेरडे नसतात. इथे कामासाठी आल्या होत्या त्या आणि कामाचाच बोलत होत्या. मॅडम, तेव्हा कदाचित पाहिलं असेल तू. आणि मला पण कळत नाही मी त्यांना आता कुठल्या शब्दात सांगू म्हणजे त्यांना कळेल. मी कितीतरी वेळा त्यांना स्पष्ट सांगितलंय की माझं वल्लीवर प्रेम आहे. नंतर त्यांना कळतच नाही. अहो, आणि मला पण नकोय ते सगळं. मला नाही पडायचं याच्यात. कळत नाही, मी थांबू आता. तुम्हाला आधी पण सांगितलं होतं मी, आठवतंय का? हो, पण तुम्हाला म्हणाला होतास की हे सगळं एकतर्फी आहे. एकतर्फीच आहे वहिनी. फक्त रियाच्या मनात आहे. तुला नक्की तिच्याबद्दल काही वाटत नाही? हो वहिनी, मला असं काही वाटत असतं तर मी वल्लीला सांगितलं असतं का स्वतःहून? तुम्हाला सांगितलंय आणि दादाला पण सांगणार आहे मी सगळं खरं जे काय घडतंय ते. नाही नाही नाही, तुझ्या मनात काही नाहीये तर आता लगेच दादाला सांगायची घाई नको. आपण बोलू. एक विचारू? विचार ना. आज तुम्ही मला अचानक न मागता का पैसे देताय? तुला फरक पडतो का कसले पैसे? हो, फरक पडतो. म्हणजे काय? हा, नाही मला वाटलं तुला फक्त पैसे पाहिजे का, कुठून, कसं, हे तुझं घेण देण नाहीये. घेणं देणं आहे म्हणजे काय? नाही म्हणजे कसं आहे, एकदा कळलं की तुम्ही हे पैसे मला का दिलेत तर मग पुढे कमवायला बरं ना, म्हणून. रिया मॅडम, अशा का बघताय तुम्ही माझ्याकडे? काय तुझ्या तसं? म्हणजे नाही म्हणजे काय तुझ्यात असं ज्यामुळे सचिन तुझ्या प्रेमात एवढं? तुला माहिती वल्ली, आज मी आणि सचिन एका हॉटेलमध्ये मीटिंगला गेलो होतो. मीटिंग संपल्यावर क्लायंट गेले. त्याच्यानंतर आम्ही दोघं एका हॉटेल रूमवर होते एकत्र. सांगताय काय? मला सचिन काहीच नाही बोलला. हे कधी ठरलं?
थांबा मी त्यालाच विचारते. वल्ली, पॉइंट हा नाहीये की आम्ही हॉटेल रूम मध्ये होतो. पॉइंट हा आहे की एकत्र असून सुद्धा त्याला माहिती होतं की मला तो किती आवडतो, तरी त्यांनी चुकून पण माझ्याकडे त्या नजराने नाही बघितलं. इनफॅक्ट तो बोलत बसला की वल्ली कशी आहे, वल्लीवर माझं केवढं प्रेम आहे, वल्ली अशी वल्ली तशी. ज्या टूरचं आम्ही प्रेझेंटेशन देत होतो तुला तिकडे न्यायचंय त्याला. हो, त्याचं तिकीट तुम्ही फुकट द्याल ना? नाही, तुम्ही म्हणजे तुमची कंपनी. तुझा नवरा एवढं सरळ कसं काय, ते पण तुझा? अरे वल्ली, तू कशी वागते, कशी बोलते, काय चालू असतं तुझा, तरी तू तुझ्यावर कसं काय प्रेम करतो? रिया मॅडम, तुम्ही सचिनच्या बॉस असाल पण वाटेल ते बोलायचं नाहीये माझ्याशी. एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी सचिनला नोकरीची गरज होती ना तशी तुम्हाला माझी गरज. आणि तो माझा नवरा आहे. मी प्रेमाने बोलेन, नाहीतर मी शिव्या देईन त्याला. मी काही करेन. हळद, मसूर, चणे. मी आणतो. नाही का, मी आणेन. अगं तू काय काय करणार आहेस? अरे मी आणेन, तुला ऑफिस आहे ना. तुला तुझी कामं नाही आहेत का? मी आणतो. मी आणणार आहे अँड इट्स फायनल. अगं बरं सांग, डब्यात काय देऊ? डब्यात नको, हे नको, काय नको. आज मी चिमणीकडे खाईन काहीतरी. का, मी असताना तू बाहेर का खाशील? अगं ह्याच्या पुढे तू डबा करणार, मग तो भरणार, मग आता कशाला हवाय डबा तुला? ऑफिस मध्ये मिळेल ना लंच मध्ये गरम गरम. नको नको नको, तुला तुझी खूप काम आहे. तू तुझी कामं कर. तू हे सगळं करत बसू नकोस. मला वेळ आहे आणि मला हे करायचंय. अगं बरं नाही वाटत तसं. का, आपण असे एकत्र राहतोय म्हणून? नाही नाही ग, एकत्र राहतोय म्हणून नाही. अगं बाकीचे सगळे सकाळी घरनं डबा घेऊन येणार, तोच गार डबा दुपारी लंच टाइमला खाणार, आणि मी एकटा घरनं असा गरम गरम ताजा डबा आणलेला खाणार. आपण सगळे एकत्र बसतो ना जेवायला, वाईट दिसतं ना. अगं दोन घे. थँक्यू मॅडम. अरे वा, छान बेत दिसतोय. अनामिका मॅमने आणलं बरं का सगळं. बर, सौरभ सर या की लवकर, किती उशीर. या सर, लवकर या सर. अरे तू बस ना. बघा ना किती भूक लागली असेल ना तुम्हाला. बघा सर, किती काळजी करतात सगळे माझी. अरे ही तुझी काळजी नाहीये पटवर्धन, हे जे काही सगळं गरमागरम आलंय ना त्यामुळे चाललंय हे सगळं. हो ना, किती छान सुगंध येतोय. जेवून घेऊया पटकन, खूप भूक लागली आहे. मस्त. हो, आणि काय आहे, डबा तुझ्या घरून आलाय ना, मग तुझ्याशिवाय सुरुवात कशी करणार. बघा ना सर, रोज रोज गार डबा खाऊन कंटाळा आला होता, म्हणून आज डबा सुद्धा उघडला नाही. बघितलं सौरभ, किती लकी आहेस तू. बरं आता सगळे जेवून घ्या, नाही तर हे जेवण सुद्धा गार होईल. हो, सुरू करा. घोरपडे जरा बेताने, घरून आणलेला डबा सुद्धा खायचा आहे आपल्याला. हो, नाहीतर बायकोच्या शिव्या खाव्या लागतील. काय रिया मॅडम,
नाही म्हणलं कसा चाललाय दिवस? बिझी चाललंय. ज्यांना काम असतं त्यांचा दिवस बिझीच जातं. अर्थात नाही म्हणजे तुम्ही बिझीच आहात, पण मला काय आपलं वाटलं की तुम्ही काय दुःखात विरहात वगैरे बुडलेले असाल म्हणून म्हणलं की आपण फोन करूया. काय काम आहे तुझं वल्ली? मी कुठे काम करते? मी तुमच्यासारखी ऑफिसला जाऊन काम नाही करत तासन तास. मी काय आपली गृहिणी आहे. घर सांभाळते, नवऱ्याला काय हवं नको ते बघते, आणि नवरा ऑफिस मधून परत आला की मग काय त्याला खाऊ घालते, त्याची सेवा करते, आणि मग नवरा माझ्यासाठी सुट्टी काढतो, मला बाहेर फिरायला घेऊन जातो, मग आम्ही हॉटेलमध्ये जातो. हा ते आम्ही आज हॉटेलमध्ये जाणार आहोत, आणि ते कुठलं ते हॉटेल गोल्डन पेटल तिकडे जाणार होता आम्ही. अच्छा तुमच्या ओळखीचं हॉटेल आहे का ते? अरे हो, तुम्ही आता परवा सचिन बरोबर तिकडेच गेला होतात ना? विसरलेच मी. नाही पण तुम्ही गेलात ते काय कामाच्या निमित्ताने गेलात ना, तिकडे जाऊन कामं केली असतील, फायलिंगकडे बघितलं असेल. आमचं तसं नाहीये. आम्ही काय मस्त तिकडे खाणार, गप्पा मारणार, एकमेकांच्या डोळ्यात बघणार अगदी प्रेमाने. नाही म्हणजे तसं काय आता सचिनने मला सारसबागेत नेलं तरीही चालेल, पण सचिनच म्हणाला की आपण छान मोठ्या हॉटेलमध्ये जाऊया. आम्ही गेलो होतो तिकडे, कारण तिकडे मी गेलो होतो तेव्हा तुझी खूपच आठवण आली, मग आपण तिकडेच जाऊया. म्हणलं ठीक आहे, काहीच हरकत नाहीये, तिकडेच जाऊया. म्हणून आम्ही तिकडे चाललोय. वल्ली बास. काय झालं? तुम्हाला त्रास होतोय? मॅडम हॅलो ऐका, मी म्हणूनच तुम्हाला सांगते की तुम्ही पैसे पाठवा ना मला. मी सचिनला पाठवते ऑफिसला, आणि मग तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवू शकता ना, म्हणजे कामाच्या निमित्ताने. हॅलो हॅलो इकडे बसायला ये. हळू. हे स्विमिंग पूल ना? हो. आपण पोहायला जाऊया? आता नाही आधी. नाही आता नाही, म्हणजे कधीतरी आपण पोहायला गेलो इकडे. हो. किती गोड आहे. इकडे खाली जायचं. ये ना, बस ना. पाणी. ये थांब. काय झालं? आता बस. ए बघतायत ना लोक. पहिल्यांदा केलंस माझ्यासाठी असं. बसू आता. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम. इव्हनिंग. थँक्यू. ठीक आहे, तू मागव. मी मागू? हवं ते मागव. 2 मिनिट. येस. सचिन तेवढ्या गोष्टी आहेत. वल्ली महत्वाचा फोन आहे, मला घ्यावा लागेल. हॅलो. उद्या लवकर उठायचं ना? हो ना. बस एवढं दूध आत ठेवलं की झालं. उघड जरा. हो. झालं, जाऊया. हो, फक्त तेवढं विरजण नव्हते की मग झालं. ओटा पण आवरायचा ना अजून? नाही, मी घेते ओटा पुसून झालं की झालंच मग सगळं. नाही, मी पुसतो. नको बेटा, राहू दे, मी पुसेन. अच्छा बरं, मी हे उचलून ठेवतो. अरे बेटे, काय केलंस तू? काय केलं? अरे गवार आणि मिरची एकत्र घाली सगळी. हे बघ, मी देठं काढून ठेवली होती उद्या भाजी करायची म्हणून, सगळं एक करून टाकलं. सॉरी, मी करतो. बटे, तू मदत करतोयस की काम उलट वाढवतोयस रे माझं? मी वाड्यावर करायचो ना. मी करतो. हो, वाड्यावरचं मला माहितीये, ते राहू दे. तू जा बघू. माझं ऐका ना प्लीज. बाहेर जा आधी, मी आवरून आले.
दादा काय रे, ठीक आहे ना सगळं? एवढा लेट फोन केलास? अरे खरं सांगू का, तुझा आणि वल्लीचा विचार जातच नव्हता डोक्यात, म्हणून म्हटलं एकदा फोन करून विचारावं. काय करत होतास? झोपलो होतो. सॉरी सचू, प्रश्नच चुकीचा आहे. तू झोप, मी उद्या फोन करतो. काय तुझ्या बोलण्यानी वल्ली पण जागी व्हायची. कोण? नाही वल्ली नाहीच आहे इथे, बहुतेक पाणी वगैरे आणायला गेली असेल बाहेर. बोल ना तू, काय झालं? नाही, मला हेच विचारायचं होतं की तुला वल्लीशी काही बोलता आलं का, म्हणजे काही विषय काढायची संधी मिळाली का? अरे नाही, बोलणं नाही झालं, पण ठीक आहे. अरे खुश आहे ती आज खूप. मी सुट्टी घेतली होती आज अरे, आणि तिला घेऊन जेवायला गेलो होतो बाहेर. दादा तुला खरं सांगू, मला आज कळलं रे वल्लीचं किती प्रेम आहे माझ्यावर. ते खरंच खूप नशीबवान आहे मी की मला अशी बायको मिळाली. खूप समजून घेते रे ती. बास, मला अजून काय ऐकायचं सचू? बरं ऐक ना दादा, बाकी ठीक आहे ना सगळं नक्की? इकडे काय झालंय? नॉट ओके असायला, सगळं ओके. झोप तू पण, खूप उशीर झालाय. गुड नाईट. हात घालायचा नाही माझ्याशी, अजिबात नाही. आधी तुम्ही बिनधास्त पैसे दिलेत ना मला. ऑफिसमध्ये येत जा, आपण तिघही डबा खाऊ असं ठरलं होतं ना आपलं. आता पैसे बंद झाले, त्यामुळे जे ठरलं होतं ना आता ते विसरून जा. आता मी रोज ऑफिसमध्ये येणार आणि माझ्या सचिन बरोबर डबा खाणार. तुम्हाला सचिन बरोबर नाही जेवता येणार. फार चुकीचं वागतेस ना वल्ली. चुकीचं वागते हो तू. तुम्ही वागताय ते बरोबर वागताय. नशीब समजा माझ्यासारखी बायको मिळाली सचिनला, म्हणून तुम्हाला थोडा वेळ तरी घालवता येतोय त्याच्याबरोबर. कळलं? वल्ली नाटकं बंद करा. ठीक आहे, पैसे तर मी नाटकं बंद करते. माझ्या नवऱ्याची जेवायची वेळ झाली, त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. असा काय हा पट्या, फोन का उचलत नाहीये? एवढा कशात बिझी आहे? जाऊ दे, मेसेज करते. आज रात्री डिनरला जाऊया तर वेळेत घरी ये. तुला सांगते, सुरुवातीला बरोबर मागे 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 करतात, वेळ देतात, मूड सांभाळतात, सगळं करतात, आणि नंतर नंतर गृहीत धरायला सुरुवात होते. सिंपल. हा, पण नील मला तसा सॉरी म्हटलाय बरेच वेळा, पण बरोबर आहे तुझं, युअर राईट. हे बघ नील, आता हे सगळं निस्तरायचं असेल तर एकच उपाय, तू राधाला सॉरी म्हण, मी सनामिकांना सॉरी म्हणतो. फक्त एक सॉरी म्हणून काय होतंय? एक सॉरी म्हटलं की सगळं नीट झालं का? काही नाही ग, कसा वागतोय बघ तुझ्याशी. त्याला खरंच जर तुझ्याविषयी काही वाटत असतं ना तर तो असा तुझ्याशी वागलाच नसता. यावरूनच कळतं राधे की तुझं त्याच्या आयुष्यात काय स्थान आहे. अरे नाही तर काय, याच्याबरोबर डिनरला जायचं म्हणून मी माझ्या फ्रेंड्स बरोबर प्लॅन कॅन्सल करून बसले, माहितीये. बघितलं, गृहीत धरलं. खरंय ग, समोरच्याला गृहीत धरणं हा त्या माणसाचा सगळ्यात मोठा अपमान असतो. त्यांना काय वाटतं ग, ही सतत अवेलेबलच असते, बोलवलं की येईल. थोडी वाट बघतील तर काय हरकत आहे? बघू देत वाट बघतील आणि बसतील गप्प. नील, तू एक काम कर, आता गप्प बस. आता हे वाढवू नको, आणि मी सांगतो ते कर, स्वतःचं डोकं वापरू नकोस.
सरळ शस्त्र टाकून दे, म्हणजे सरेंडर कर. ओके सर, तुम्ही तिकडची खिंड लढवा, मी इकडची लढवतो. अरे शस्त्र टाकून खिंड कशी लढवशील? शस्त्र टाक म्हणजे तह कर, तह. चल बाय. पांढरी कढी मी केले आणि पोह्याचे पापड मी तळले. मला माहितीये दोन्ही गोष्टी तुला प्रचंड आवडतात. मला माहितीये तू डिनर डेट वगैरे प्लॅन केली होतीस, पण मी मेसेज वाचलेच नाहीत ना. मी किती कॉल्स केले? होय, मला मान्य आहे, माझी चूक आहे. मी ना कॉल्स पाहिले ना मेसेजेस वाचले, सगळं आत्ता बघितलं मी. पण मुद्दा काय, तू डिनर डेट प्लॅन केली होतीस आणि आज डिनर डेट होणारच. एक सेकंड. सौरभ, काय झालं? आपली डिनर डेट. काय डेट साठी हे महत्वाचं नाही की आपण किती महागड्या हॉटेलमध्ये बसलोय किंवा समोरचा पदार्थ किती भारी आहे, हे महत्वाचं नाही. डेट साठी महत्वाचं काय, आपण एकमेकांच्या समोर आहोत, एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि आपल्याला एकमेकांबरोबर हा वेळ घालवायचा आहे. त्यामुळे ही डेट मस्त होणार. मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? मी उठाभाषा काढू? सौरभ बस. म्हणजे राग जायला लागलाय? गेलाय गेलाय राग. हे बघ, राग गेलाय. गेलाय ना? गेलाय ना? बहुतेक म्हणजे गेला. सांगतो रागाची हीच गंमत असते. रागाचं कसं मी तुला सांगतो. राग आहे ना, राग पटकन येतो तसा पटकन जातो. पण मी केलेली कढी, थोडासा पोह्याचा पापड आणि तुझी खिचडी, इतकं ब्रिलियंट लागणार आहे ना हे. मी तुला काय सांगू म्हणजे गेला व गेला गेला गेला. वा तुला सांगतो, भूक एकदा लागली ना की मग भूक जात नाही. खिचडी एक नंबर. ना भुकेचं काय होतं, आपल्याला वाटतं की गेली, पण खावडतो. आता माझा नवरा एवढी मेहनत करतो तर मी एवढं नाही काय करू शकत. सचिन, तू सतत काम करत असतोस रे. नाही म्हणजे सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, मग ऑफिसमधनं परत यायचं दमून, मग कधी कधी ऑफिसमधनं आल्यावर पण अशी कामं करायची. तुझे डोळे असे दमत नाहीत म्हणजे सतत तेच करून कंटाळा नाहीये? नाही, मला आवडतं काम करायला. आणि हे केलं महिनाभर रोज तरच महिन्याचा पगार मिळतो ना. तो पाहिजे ना. मग नाही, बरोबर आहे, पगार तर पाहिजे, पण असं तुझी ओढाताण होते ना खूप. नाही ग. नाही का? हे घे तू चहा पी. चहा पण केलाय गरम गरम. खाऊ तर दे ना आधी. तो बघू. काय ग? अरे तू हा चेहरा आरशात बघितलास का? काय? अरे किती शिंडले तुझे डोळे, असे लाल लाल झाले, दमल्यासारखा दिसतोयस तू. चल खरं सांगते मी, तू आत्ता काम करू नकोस आणि तू आज सुट्टी घे. वल्ली, अगं सुट्टी कशी घेऊ मी आता? काल तू म्हणलीस तर मी घेतली ना सुट्टी. सारखं सारखं काय? अरे सारखं सारखं नाही सांगत आहे मी, तुझ्या चांगल्यासाठी सांगतेय. अगं हो बरोबर आहे, पण आता रोज सुट्ट्या घेतल्या मी तर काम वाढत जाणार ना. मग पुढे ओव्हरटाईम करावं लागेल, मग अजून दमीन. त्याच्यापेक्षा जेव्हाचं तेव्हा काम करावं. नाही, तू वेळच्या वेळी काम कर, पण अरे तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी. तुझा चेहरा बघ किती दमलेला दिसतोय, मला काळजी वाटते तुझी. तू सुट्टी घे. वल्ली, मी नाही घेणार आहे सुट्टी. अगं ऐकत नाही, सांगतोय तर.
घरनच फोन होता. घरचे फोन चालूच असतात हो. जोपर्यंत बायको येत नाही तोपर्यंत बायकोचा फोनच येत नाही. त्यामुळे तुम्हाला तसं काही टेन्शन नाहीच आहे. प्लीज नाही म्हणू नका माझ्या ऑफरला. ऐका ना, तेच मी म्हणत होतो. सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये खूप काम असतं आणि मला आवडतं काम, मजा येते. पण त्यामुळे ना घरी जायला उशीर होतो. घरचे असेही चिडचिड करत असतातच की वेळ मिळत नाही. त्यात आता जर शनिवार रविवार पण मी काम केलं ना, मला घरातनं काढून टाकतील. मला तुमच्याकडे येऊन राहावं लागेल. त्यामुळे मी आत्ता हो म्हणणार, तोंड देखलं, मग म्हणणार 3-4 दिवसांनी सांगतो आणि मग नाही म्हणणार. त्यापेक्षा स्पष्टच सांगतो की आत्ता मला नाही जमणार. म्हणजे तुमची ऑफर छान आहे, उत्तम आहे. मी एखादा माणूस शोधतो आणि कोणी चांगला विश्वासू माणूस सापडला ना लगेच रेकमेंड करतो. अहो कोणी करेल या ऑफरवर नोकरी, फक्त मला जमणार नाही. ठीक आहे, येतो मी. येस सर, थँक्यू आणि सॉरी. नशीब तूच आलीस भेटायला. मला इतकं टेन्शन आलं होतं, तू फोनच उचलत नव्हतीस. मला वाटलं संपलं सगळं. तुझा राग काय सहजासहजी जात नाही. पण ठीक आहे, जाऊ दे. आता तू सांग, कुठे जायचं, काय करायचं आज? तू म्हणशील तो प्लॅन. माई मावशी, अगं बाई, आलीस का? येस. लवकर आलीस. अगं ट्रॅफिक कमी लागला आज. हा बरं, हे घे. तुझा फोन आला. गरम आहे, हात नको लावू. अगं अगं तुझा फोन आला, शिरा हवाय. मग काय, मस्त रवा भाजायला घेतला आणि जरा जास्तच दिला. हा, जाताना अनामिकाला सुद्धा दे, तिला आवडतं ना. थँक्यू. खरंच तुला केवढी काळजी असते का सगळ्यांची. अगं बाई, मग तू आणि अनामिका मला लेकी सारख्या. आता तुम्हाला चांगलं चुंगलं खाऊ घालण्यात मला किती आनंद मिळतो. तुझा फोन येण्याच्या आधी मी आपले हातपाय छेपत बसले होते. म्हटलं काय करू आता. तेवढ्यात तुझा फोन आला, शिरा हवाय. मग काय, लगेच माझ्यात उत्साह संचारला. पटापट केलं मी सगळं. खरंच वी आर सो लकी टू हॅव यू. बघ ना, म्हणजे तुला फक्त आमच्या मनाचीच नाही तर वेळेची सुद्धा किती किंमत आहे. पुरे कौतुक पुरे. अगं आता आपल्या माणसाचं किंमत आपण नाही ठेवणार तर दुसरं कोण ठेवणार. करेक्ट आहे. मग पण काही माणसांना अशी आपली असली तरी रिस्पेक्ट नाही देत ग. उलट हक्काचे आहेत म्हणून गृहीत धरतात आणि मग अशी ताटकळत ठेवतात आपल्याला. पण बघ ना, तू कसं काही विसरत नाहीस. आता पण तुला आठवलं की नाही की मम्माला शिरा किती आवडतो ते. अगं बाई, पुरे कौतुक. बस आता खाऊन झालं की फोन करून सांग तुला आवडला की नाही, कसा झाला होता. अगं तुमच्यासाठी काय मी 10 गोष्टी करेन. खरंच करशील ग, पण काही लोक नाही करत ना. काय करा आता. बरं मावशी, मम्मा येईल आता इथे, आम्ही शॉपिंगला चाललोय ना. अच्छा, अगं मग येताना ये ना. अनामिकाला सांग तिची सासू काही एवढी खाष्ट नाहीये. सून आतमध्ये आली नाही म्हणून लगेच काही ती रागवणार नाहीये आणि टोमणे सुद्धा मारणार नाहीये. मी डील करायला तयार झाली, मग मला जाणीव झालं की हे चुकीचं आहे. भावनाच्या भरात मी चुकीचा करते. आणि मग जेव्हा मी ठरवलं की मी पैसे नाही देणार, मी बंद करणार, तेव्हा तू सचिनला ऑफिसला पाठवणंच बंद केलं ग वल्ली. तुला कळतेय का की सचिन मला भेटला नाही पाहिजे या प्रयत्नात तू सचिनच्या करिअरचं नुकसान करते, त्याचा करिअर खराब करते, त्याला फसवते. एवढं पण तुला समजत नाही का ग? हो, मला उगाच अक्कल शिकवू नका, कळलं ना. बस कर आता. तुला बस करायला पाहिजे. तू माणसांची किंमत पैशाने करते. अरे माणसांची सोड, स्वतःच्या नवऱ्याची किंमत करते. कशी बाई आहेस ग तू. हातात पैसे असून सुद्धा तू सगळ्यात गरीब आहे. अगं तुला काय कळणार की तुझ्या लाईफ मध्ये किती चांगली गोष्ट आहे. अगं सचिन की एवढा चांगला माणूस आहे आणि तुला त्याची कदर सुद्धा नाहीये. ग आली मोठी शाणी. हे बघा, माझा ऐका. जर सचिन ऑफिसला यावं असं तुम्हाला वाटत असेल तर मी जेव्हा मागेन ना तेव्हा पैसे द्यायचे, कळलं. बाकी अक्कल शिकवू नका मला.
आता ही डील या हो नक्की नक्की. सचिन कामात आहेस का? हो पण बोला ना वहिनी, काय झालंय? अरे तूच सांग काय झालंय ते. म्हणजे हॉटेलमध्ये काय झालं ते तू सांगितलंस का वल्लीला? नाही, मी काय बोललो नाही वल्लीशी. नाही नाही, बरं राहू दे. हो नाही, बोला वहिनी मोकळेपणाने. काय 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 झालंय? अरे सकाळी रिया आली होती ना, म्हणून मला वाटलं. रिया मॅडम आल्या होत्या म्हणजे? कुठे आल्या होत्या? वाड्यात. आणि मी तिला आणि वल्लीला बोलताना पाहिलं, म्हणून मला वाटलं की तू वल्लीशी बोललायस की काय. वल्ली हे सगळं समजून घेईल का, रिॲक्ट करेल का, कशी रिॲक्ट करेल असं वाटलं, म्हणून म्हटलं तुला एकदा विचारावं. नाही म्हणजे मी तर काहीच सांगितलं नाही वल्लीला. सॉरी हा, तुला ऑफिसच्या कामात डिस्टर्ब केलं. नाही ठीक आहे, ठेवते हा, बाय. रिया मॅडम वाड्यावर का आल्या होत्या अचानक? बरं मला बोललं पण नाही कोणी काही. आणि आल्या तर वल्लीला भेटल्या डायरेक्ट. वल्लीने तरी सांगायला पाहिजे होतं मला की या दोघी मुद्दाम माझ्या अपरोक्ष भेटल्या. मम्मा चलो निघा. हो निघूया ना. चल. नाही पट्या. परत म्हण. पट्या चुप ना प्लीज. अजून एकदा. पट्या रे. अरे क्या बात आहे, अजून एकदा. नाही तर मी कर ना परत ते. तू गप्पा बसशील का? एकदा म्हण ना. नाही म्हण ना. म्हण ना. जा रे पट्या. म्हण ना. म्हण ना. आता कसं बरं वाटलं. म्हणजे सौरभ ना असं बोचत. पट्या म्हटलं ना, आहा छान वाटत. चल आता मला दाखव काय काय शॉपिंग केलंस. असं नाही, एक एक ड्रेस मला घालून दाखव. बरं चल. चल. काय तू कुठे येतोस? आतमध्ये ड्रेस घालून दाखवतेस ना. तू इथेच बसायचंस. अगं मी येतो ना आतमध्ये. इथेच बसायचंस. काय झालं? काय नाही. तुझा चेहरा पडलाय आणि तुला ते लपवता येत नाहीये. दमलोय ऑफिसमध्ये. खोटं? खरं. अगदी खोटं. मला माहिती आहे ना दमलेला पट्या कसा दिसतो, अपसेट पट्या कसा दिसतो, एक्साइटेड पट्या कसा दिसतो, आनंदी पट्या कसा दिसतो, मला नीट माहिती आहे. सांग ना, मूड का ऑफ आहे? अगं काही नाही, भूक लागली. खा ना, तू पण खा. खिशात काय सारून ठेवलंय? काय नाही, जेव ना. सुरू कर. आय होप यांनी तुझा मूड छान होईल. त्यांनी आणि माझ्या कॉन्स्टंट बडबडीनं. हो यार मम्मा, पण खरंच थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आता नील आणि माझ्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ऐक ना राधा, मला ऍक्च्युली तुला ना सॉरी म्हणायचं होतं. नाही ते पट्याला ऐकवण्याच्या नादात उगाच चुकीचा सल्ला दिला मी तुला. अगं ठीक आहे ग मम्मा, इट्स ओके. बरं मला सांग, तुझ्यातलं आणि पट्यातलं मॅटर सॉल्व्ह झालं का अजूनही टशन चालूच आहे? ए राधे, भाषा बघ तुझी. आईशी बोलतेस ना तू? ना मी माझ्या मम्माशी नाही, मैत्रिणीशी बोल. मी काही तुझी मैत्रीण वगैरे नाहीये. प्लीज. मस्का लावायचा असला की अगदी सोयीनं मैत्रीण वगैरे. इतर वेळी काय होतं? अरे मग कायमची मैत्रीण हो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. उलट भारीच आहे ना. आणि तू सतत जे मला भाषेवरनं टोकत असतेस ना, एकदा येऊन बघ आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये काय काय बोलतो आम्ही ते.
काही नको, मला अजिबात शॉक बसवून घ्यायची हौस नाहीये. मम्मा एक मिनिट. ऐक ना नीलचा फोन येतोय, नंतर बोलू तुझ्याशी. अच्छा, आता फोन ठेवून द्यायचा आहे? हा, मैत्रिणीला कटवायला बरं जमतंय तुला. ही शपथ, आता कोण मम्मावरनं मैत्रीण होतंय ग लगेच? ए बर ऐक ना, एक विचारायचं होतं. बोल ना. पट्ट्या चिडलाय का ग? म्हणजे नाही अगं, आज आपण खूपच शॉपिंग केली ग, म्हणजे हाईटच केली, थांबलोच नाही. तो असा एकदम साधा सुधा आहे ना, त्याला आवडलं नसेल ना. राधे, आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगवेगळे आहोत. ही एक ऍक्सेप्टेड फॅक्ट आहे आम्हा दोघांमध्ये, त्यामुळे नो प्रॉब्लेम देअर. छान आहे सगळं. मग ठीक आहे. हे बिल बघितल्यापासून पट्या अपसेट झाला असेल. काय हे अनामिका, मागचा पुढचा विचार न करता केवढे पैसे खर्च केलेस. जवळजवळ त्याचा अर्धा पगार. आता नाहीये पूर्वीसारखं, आता एकत्र राहताय तुम्ही. मनात येईल तसं वागून कसं चालेल. आता प्रत्येक गोष्ट करताना दोघांचा विचार करायला हवा. पट्यानं बिचाऱ्यानं या सगळ्याचं प्रेशर घेतलं असणार. पट्या रे पट्या. त्यामुळे आपले पगार वेगळे, आपलं राहणीमान वेगळं, म्हणून तू स्वतःमध्ये कोणताही बदल करू नयेस असं मला प्रॉमिस कर. पट्या, तू पण मला प्रॉमिस कर. तू सुद्धा कधीच बदलणार नाहीस. कर प्रॉमिस. कर ना, गप्प का बसलास. यात विचार करण्यासारखं इतकं काय आहे. कर की प्रॉमिस. सॉरी, मी कुठलंच प्रॉमिस करू शकत नाही. असा काय बघतोय. कर ना प्रॉमिस की तू कधीच बदलणार नाहीस. बोल पट्या. मी म्हटलं ना, मी तुला असं कोणतंही प्रॉमिस नाही देऊ शकत अनामिका, कारण माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मला बदलायच्या. प्लीज, तुझ्यात काहीच कमी नाहीये. आहे ना. म्हणजे परवा मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो, पण माझ्या असं लक्षात आलं की काल मी तुझ्यावर त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेम करतो. परवाचं प्रेम कमी होतं. आज सकाळी मला लक्षात आलं की आज मी तुझ्यावर कालच्या पेक्षाही जास्त प्रेम करतो. कालचं प्रेम कमी होतं. आणि हे जर असं सुरू राहिलं तर माझ्या असं लक्षात येईल की रोज मी तुझ्यावर आदल्या दिवशीपेक्षा जास्त प्रेम करतो. हा बदल मला आवडतोय, पण हा बदल तुला चालणार नाही. तू इतकी छान छान सरप्राईज प्लॅन करतेस, डेट्स प्लॅन करतेस. मला नाही जमत तुझ्या. मला ते सुधारायचं.
चालेल ना? तू सगळं छान प्लॅन करते. वेंदळ्यासारखं सगळं विसरतो. मला माझी स्मरणशक्ती सुधारायची. ते सुधारलं तर चालेल ना? मला तुझ्यावर कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या जास्त प्रेम करायचं. मला तुला कायम सुखी, समाधानी, आनंदी ठेवायचं. मला तुझ्याबद्दलच्या माझ्या अपेक्षा रोज वाढवत न्यायच्या. मला स्वतःमध्ये एवढे सगळे बदल करायचे. केले तर चालतील ना? हुशार हुशार मुलगी. त्यांनी बाजारातनं महागातली फळं आणली आहेत, विदेशी. ब्लूबेरीज आणली असतील तिने. तिला माहितीये मला आवडतात ते. पण तू तर बाहेर जाणार होतीस ना? तू आपण बाहेर जाणार आहोत. मला हा घरचाच प्लॅन खूप आवडलाय. ही शपथ तू ना. एक मिनिट. तुझी अशी इच्छा आहे का की ह्यांनी बाहेर जावं? हो. नो प्रॉब्लेम. हा बाहेर जाईल. नील, इथे जवळ एक जपानी बेकरी सुरू झाली आहे. तिथे जा आणि तिथून हे घेऊन ये. बटाटा पॅटीस. ह्याला सोड. या क्षणी ह्याला सोड. नाही सोड. अरे जपानी बेकरीतनं बटाटा पॅटीस आणणार आहेस का तू? कसा मिळेल जपानी बेकरीमध्ये बटाटा पॅटीस? असे खातील का ते बटाटा पॅटीस? एक मिनिट, तुला काय म्हणायचंय? नाही माहिती बघा, पॅटीसच असतं, पण पॅटीस नाही, ते आतमध्ये हे असतं, मोकळं असतं आणि त्याला हे. तुला माहितीये? नाही तू सांग, तुला माहितीये? एक मिनिट थांबा, तू सांग. बटर क्रॉसॉन. हा? बटर क्रॉसॉन. ऐका ना, त्याला क्रॉसॉन्ट म्हणतात ना. बटर तेच म्हणायचं त्याला. ते राधाला फार आवडतं, पण हरकत नाही, ती जाईल बाहेर आणि खाऊन येईल. नील, मी पैसे देते, तू घेऊन ये. नाही, मी गेलो असतो मॅम, पण काय आलं मगाशी बाईकला किक मारताना पाय जरा मुरगळलाय. चालत नका पाठव. मी गेले असते, पण आता ते सनी साईड अप वगैरे कोण करेल ना सगळं? नाही हे जायला काय, मी गेलो असतो, पण आय एम बिझी. फाईन, मीच जाते. पैसे दे मम्मा. अगं नको मला, आमच्या ब्रेकफास्ट पार्टीची कामं तू का करशील? एक मिनिट. तुमची ब्रेकफास्ट पार्टी नाही, आपली ब्रेकफास्ट पार्टी. अगं पण तुला बाहेर जाऊन खायचं होतं ना. करीन मी सॅक्रिफाईस, आता काय. दे ना पैसे. बटर क्रॉसॉन्ट आणायचे. म्हणजे अजिबात कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत. आता हे तुमचं पाय मुरगळलाय वगैरे त्यांना माहिती नाहीये, पण जर त्यांना सांगितलं ना तर ते येतील गाडी घेऊन. ती त्यांची फटफटी नाही हो, 4 चाकी गाडी आणतील आणि तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातील. आपल्याला काही खर्चच करायला लागणार नाही. वल्ली, आत्ता दादाला यातलं काहीही सांगायची गरज नाहीये. आपण आहोत ना इथे. आपली काही जबाबदारी नाहीये का? अहो पण तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, उशीर होईल तुम्हाला, म्हणून मी म्हटलं की भाऊजींना आपण ऑफिसचं बघू नंतर. अहो बघू काय बघू? तुला दिसतंय ना तिला किती त्रास होतोय. अशा परिस्थितीत जाऊ मी ऑफिसला? आज जाणार नाही मी. अहो असं नका ना करू. मला असं वाटतं तुम्ही आज ऑफिसला जा, मी आहे ना इकडे. का? तुला हवं तेव्हा सुट्टी घ्यायला लावलीस ना मला. आज मला नाही जायचंय, काय प्रॉब्लेम आहे? अरे असं काय करतोय हा? रियापासून लांब राहावं म्हणून मी त्याला सुट्टी घ्यायला सांगत होते. बद्दल घडवायची होती तिला, पण आता ती आली आहे ना लाईनीवर. पैसे सुद्धा दिलेत तिने मला, सचिन ऑफिस मध्ये यावा म्हणून. आज सचिन गेला नाही तर वाट लागेल. मला असं वाटतंय की तुम्ही जा ना ऑफिसला. आज पुन्हा तुम्ही सुट्टी घेतली तर पगार कापतील ना त्या, आणि मग ते माझं मी बघून घेईन. मी कळवतो ऑफिसमध्ये, मी येत नाही ते. ते डिसूजा आंटींच्या बंगलोचं काम पूर्ण झालं ना? हो ऑफकोर्स झालं. फक्त छोट्या गोष्टी. त्यांचाच कॉल. हॅलो, गुड मॉर्निंग. नाही बोला ना. हा हो, हाच आहे. हो चालेल, याच नंबरवर पाठवा. थँक्यू. नक्की, बाय. त्यांचाच कॉल होता. त्यांनी बोलवलं जरा, म्हणाले मीटिंग्स लाईन अप आजच्या. किती काम करता तुम्ही मिस अनामिका? नाही
कामाचाच कॉल होता, पण कामासाठी नव्हता, मज्जा करायला होता. म्हणजे अरे डिसूजा नावाचा एक कपल आहे, त्यांचा बंगला मी रेनोव्हेट केलाय आणि त्यांना बंगला क्रिसमसच्या आधी रेडी करून हवा होता. तो झालाय आणि छान झालाय. मस्त मोठा बंगला आहे. बिग शॉट दिसतायत. हो आहेत ना, पण मनानं फार साधी माणसं आहेत ती. त्यांनी हाऊस वॉर्मिंग पार्टी ठेवली आहे, त्याचं इन्व्हिटेशन द्यायला फोन केला होता. नाईस. अरे कसलं भारी. तुम्ही जायला पाहिजे मिस अनामिका. कारण काय हाऊस वॉर्मिंग पार्टी म्हणजे खूप लोक येणार, खूप गेस्ट असणार आणि तुमच्या कामाची चर्चा नक्की होणार. त्यामुळे तुम्ही समोर असलात तर काय कॉन्टॅक्ट वाढतात, नेटवर्किंग होतं, कामातनं काम वाढतं. हो खरंय, अशा ठिकाणी कॉन्टॅक्ट वाढतात हे मात्र नक्की. पण तयार होऊन जा, नाही जाऊया, तुला सुद्धा इन्व्हिटेशन आहे. आपण नाही, तुमच्या कामाच्या जागी मी येऊन काय करणार. अरे आता ते कामाचं ठिकाण नाहीये, काम पूर्ण झालंय. हो पण तरी अशा अशा पार्टीज मध्ये ना मला खूप अवघडल्यासारखं होतं. अशा म्हणजे कशा? तू जरा थांब. नाही 1 मिनिट, एवढा कशाला भाव खातोयस? आता ती म्हणते एवढी तर जा ना. तसंही मला विचारलं असतं तर एकदम नाचत नाचत गेले असते मी. आणि तसंही खरं तर मम्मानी मला बोलवलं पाहिजे, शेवटी इंटर्न मीच आहे ना. ओ हॅलो मॅडम, या प्रोजेक्टला तुमचं काहीही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. हा, नीलने नक्कीच मदत केली होती, पण इन्व्हिटेशन मला आणि माझ्या पार्टनरला आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा कधीतरी जा. इनफॅक्ट तुम्ही सुद्धा इतकं छान काम करा की पुढच्या वेळी डिरेक्टली तुम्हाला इन्व्हिटेशन येईल ना. वा. ऐका ना, खरंच तुम्ही जाऊन या. अहो मी तिकडे काय करू. पण ऐक ना, याआधी अनेकांनी मला विथ फॅमिली विथ पार्टनर अशी इन्व्हिटेशन्स दिली आहेत आणि मी कधीच जाऊ शकले नाही. आज मात्र पहिल्यांदा मला हे करता येणार आहे, कारण माझ्याकडे पार्टनर आहे. आणि ही भावना काय असते हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. प्लीज येशील. सिरियसली यार मम्मा, तू इतक्या मोठमोठ्या लोकांना भेटत असतेस, इतके इव्हेंट्स अटेंड करतेस, मग तू प्रेझेंटेबल नको दिसायला. आणि तू शेवटी एक इंटिरियर डिझायनर आहेस, सो तुझे डिझाईन्स, तुझं कलर कॉम्बिनेशन, तुझा एस्थेटिक सेन्स, यामुळेच लोक इम्प्रेस होतात ना. बाळा, आपलं काम आहे ना ते बोललं पाहिजे. जे काम हातात आहे ते आपण नीट करायला हवं, ज्याच्या बेसिसवर आपल्याला पुढची कामं मिळतील. काम खणखणीतच असायला हवं, फक्त दिसण्याला इतकं महत्व देऊन नाही चालणार. राधा, ते महत्वाचं नाहीये. खरं सांग, तुला पट्या काही बोललाय का? अजिबात नाही. अगं आमचे अनेक बाबतीत विचार खूप वेगवेगळे आहेत, पण आम्ही आदर करतो एकमेकांचा. बंधनं नाही घालत आम्ही एकमेकांवर. पण झालंय कसं, आता सगळा खर्च पट्या बघणार आहे आणि मी त्याच्या हिशोबात न बसणारी खरेदी केली आहे. हिशोबात म्हणजे काय? आता तो दर महिन्याला असा ठरवून देतो का की एवढाच खर्च तू करायचास? पॉकेट मनी असल्यासारखं नाही वाटत आहे तुला? अगं नाही राधा, तुला कळतंय का? पट्याच्या निम्म्या पगारा इतके पैसे उडवलेत आपण, ते पण ड्रेसेसवर. राधे, पट्यानं खूप साधा माणूस आहे, मनानं फार चांगला आहे तो, आणि तो काही म्हणत नाहीये म्हणून आपण असा फायदा घ्यायचा का त्याचा? अगं पण म्हणून तू काय कधीच एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस आता घालणारच नाहीयेस का? अगदी असं नाही, पण खर्च करताना विचार करेन एवढं मात्र नक्की. कसला विचार? हेच की मी करते तो खर्च पट्याच्या खिशाला परवडतोय का? नाही कमेन मॅडम. फाईल. सचिन बस ना. मॅडम फाईल हवी होती ना तुम्हाला, फाईल दिली, मी जातो. सचिन एवढा घाई का करतोयस? मी आलो नव्हतो ना 2 दिवस, तर काम पेंडिंग आहे, मला पूर्ण करायचं. हो बरोबर आहे, मी कॉफी मागवते, तू कॉफी पिऊन जा आणि जे काम करायचं तू कर. मॅडम बास ना, बास आता प्लीज. तुम्हाला कामाचं सोडून इतरच गोष्टी बोलायच्या असतात काय? मी सांगितलं ना तुम्हाला, मला नाही इंटरेस्ट आहे सगळ्यात. मी इथे फक्त काम करायला येतो. तुम्ही आणि मी मित्र नाही होत मॅडम. तुम्ही बॉस आहात माझ्या आणि मी तुमचा एम्प्लॉई आहे, आणि हे नातं तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवायचंय मला. तुम्हाला आठवत नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो, माझं लग्न झालेलं आहे
माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि माझी बायको सोडून मला इतर कुठल्याही स्त्रीमध्ये इंटरेस्ट नाहीये मॅडम. मला माहिती आहे सचिन, पण तू 1 मिनिट, माझं झालं नाही अजून बोलून. तुम्ही जर हे असं बोलणं थांबवणार नसाल तर मी इथली नोकरी सोडतोय. तुम्हाला धमकी देतोय? नाही, धमकी देत नाही मॅडम, मी खरं करून दाखवू शकतो. हा वल्ली बोल. हा ते मला जरा बोलायचं होतं. वल्ली ऐक ना, खूप महत्वाचं आहे का? हा हा म्हणजे तसं महत्वाचंच आहे, नाही तर तुमच्या ऑफिसच्या वेळेत तुम्हाला थोडी कॉल केला असता. ते बर, पटपट बोल. हा पटकनच बोलते मी. ते ते, ते काय झालंय ना. वल्ली ऐक ना, मी तुला फोन करतो. मला मिस अनामिकांचा फोन येतो. हा एक हॅलो हॅलो, एक मिनिट हॅलो. हॅलो पट्या. हॅलो 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 हॅलो. मी आहे फोनवर, बोल ना पटकन. जेवलास का रे? तू हे विचारायला फोन केलायस? हो. मी ऑफिसमध्ये आहे, मी काम करतोय. पट्या सकाळी ना. ऐक ना, मी करतो तुला नंतर, मी खूप बिझी. मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं आणि खोटं तर मुळीच बोलायचं नव्हतं तुझ्याशी. मग का बोललीस? एका क्षणात परक केलास तू मला तो ड्रेस परवडत नाही, मला इतका खर्च केलेला चालणार नाही, मला झेपणार नाही, म्हणून तू ते कपडे परत केलेस. एक वेळ मी तीही गोष्ट पचवली असती, तेही मला एक वेळ चाललं असतं, पण मला त्यापेक्षा जास्त राग या गोष्टी चालला की तू त्याबद्दल माझ्याशी खोटं बोललीस. तुला मला एकदाही खरं सांगावं असं वाटलं नाही. खोटं बोललीस तू माझ्याशी आणि मोकळेपणाने तू माझ्याशी खरं बोलू शकत नाहीस म्हणून तुला माझ्याशी खोटं बोलावं असं वाटलं. पट्या. नाही, पट्या म्हणू नकोस. पार्टनर होत ना आपण, प्रेम करतो आपण एकमेकांना. जर आपण एकमेकांची खरं मनापासून मनातलं मन मोकळेपणाने बोलू शकणार नसू तर आपण टीम कसे काय? हो आहेच ना आपली टीम. अरे खरंच घरी आल्यावर वाटलं उगाच केला मी खर्च, त्यात त्याचं फिट बरं नाही म्हणून परत केला मी ड्रेस. तुझ्या इन्कमचा वगैरे काही प्रश्नच नाही. प्रश्न तोच आहे, म्हणूनच तू बदलते स्वतःला. आणि मी तुला याच्या आधीही सांगितलंय की तू स्वतःला बदललेलं मला नकोय, मला नाही आवडणार ते. नाही रे पट्या, खरंच असं काही नाहीये. तू उगाच मनाला लावून घेतोयस. घरी आले वाटलं इतका वायफळ खर्च केला मी, नको होता करायला, गरज नव्हती त्याची, म्हणून परत केला ड्रेस. अगं पण आजपर्यंत तू असंच राहत होतीस ना, असेच खर्च करत होतीस, अशाच प्रकारचं शॉपिंग करत होतीस. तेव्हा तुला नाही वाटलं. आता माझ्या बरोबर राहायला लागलीस, माझ्या राहणीमानाप्रमाणे ऍडजस्ट करायला लागलीस, त्यामुळे आता तुला अचानक जाणवलं की हा खर्च जास्त आहे, हा चुकीचा आहे, हा करायला पाहिजे, हा नाही करायला पाहिजे. थोडक्यात काय, तू माझं राहणीमान, माझी जीवनशैली बघून स्वतःचं राहणीमान ठरवतेस, बदलतेस. हो ना. तुझ्या या अशा वागण्याने मला ही गोष्ट तू अधोरेखित करतेस की आपल्या राहणीमानामध्ये फरक आहे आणि तुझी जीवनशैली, तुझं राहणीमान मला परवडणार नाही, मला झेपणार नाही. मला सतत या गोष्टीची जाणीव होत राहते, मला बोचत राहते ही गोष्ट की तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकणार नाही. आणि मी जर तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसेन तर मग कोण आहे मी?